हॅलो, गुड मॉर्निंग. तर बारीक असा पाऊस यायला लागला आहे आमच्याकडे. तर रोडवर दिसतं एकदम बारीक 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 असं चालू. त्याच्या खाली भांडीवाल्या मावशी आलेत, भांडे घासायला लागलेत. आणि आज आहे शनिवार. संजय साहेब झोपलेत बघा, कसे झोपलाय. 7ला 10 मिनटं कमी आहेत. शनिवारचा हाफ डे असतो संचितचा, 11:45 वाजेपर्यंत येतो. त्यामुळे जास्त काय बनवायचं नाही त्याच्यासाठी. बघू आता काय बनवायचं आहे काय नाही. इथं बघू शकता तुम्ही, 7ला 10 मिनटं कमी आहेत. आता काहीतरी पटकन बनवते आणि नंतर बॅग वगैरे पण त्याची आवरायची आहे. बघू आता, नंतर पहिल्यांदा बनवून घेते नाश्त्यासाठी. आणि 7:30ला साहेबांना उठवत असते. निवांत गाढ चालले झोपायचं. तर माझी काय झालं, पोहे करणार होते मी, कारण पॅरेंट्स मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही मुलांना शनिवारी ड्राय स्नॅक्स दिलं किंवा नाश्त्याचं वगैरे काय दिलं तरी पण चालते. पण झालं काय, पोहेच नाहीत. त्यामुळे मी काय केलं, चपात्याचं पीठ मळलं, संचितला चहासाठी चहा चपाती केली आणि शेंगदाण्याची पोळी केली टिफिनला. साहेब अजून झोपलेतच, 7:30 वाजत आलेत बघा. आणि आता बॅग त्याचे हे करायला लागले, बॅग भरायचे. तर झालं काय, संजयच्या स्कूलमध्ये ना म्हणजे काय म्हणूया आपण, थांबा, हे आहे काहीतरी नवीन म्हणजे असं पुस्तक आले बहुतेक. तर ते पुस्तक आले, त्या पुस्तकाला 100 रुपये मागितले. तर संचित 3-4 दिवस झालं स्कूलमध्ये जातो, पण ते 100 रुपये काय द्यायचे लक्षात राहतच नाही. तर आता हे 100 रुपये आता घेऊन देणार. ही पाऊच आहे ना, मला ना पर्स आहे, तर त्या पर्सबरोबर मिळालं होतं. हे मी वरच ठेवले, आपल्या पार्लरचे काय पैसे आले की त्याच्यासाठी ठेवत असते. आणि आलेल्या बायकांना पण इथलं इथं आपलं देता पण येते म्हणून. तर हे 100 रुपयाची नोट. लहान मुलांकडे तसं शक्यतो पैसे देऊ नये, पण आता काय करणार, माझ्या लक्षातच राहत नाही. नंतर आता जाताना तर खूप जास्त गर्दी असते, टीचर आलेली असते नसते. त्यामुळे आता देणार आहे असंच. आणि त्याचे हे बघायचं आहे मला, टाईम टेबल बघायचं आहे. मराठी, इंग्लिश, मॅथ्स आणि EVS हे सब्जेक्ट तर कंपल्सरी रोज असतात. 2-2 वेळा उशीर, 2 वेळा लेक्चर असते म्हणजे. आता माझ्या फोनमध्ये पण टाईम टेबल आहे आणि संजयच्या बाबतीत तुमच्या फोनमध्ये पण टाईम टेबल आहे. संजयच्या स्कूलचं वेळापत्रक. एकच मिनटं. तर त्यांच्या फोनमध्ये काय मला टाईम टेबल सर, त्यामुळे मग माझा फोन घेतला. तर शनिवारचे लेक्चर थोडे कमी असतात, कारण स्कूल आहे तर लवकर होतं. कंपास दिलं होतं त्याला, नवीनच कंपास आहे. कंपासची कंडिशन बघू शकता कशी आहे. हे कंपास आहे का, प्रत्येक कंपास आहे. हे कंपास आहे. टीचरनी तर हेच केले, कंपास घ्यायचं नाही आहे म्हणून. नाही बघ तसं तोडून मोडून सगळं टाकले, त्याचे पार्ट घरी घेऊन. तर आज तर इंग्लिश आणि EVS असे 2च आहे. तर वह्या तर बघा कशा आपण तरी बऱ्याच आहेत वह्या. आणि गेल्या वर्षीच्या खूप म्हणजे आता हे कम्प्युटरचा लेक्चर नाही. EVSचा आहे, ड्रॉइंग आहे, मराठी नाही, ड्रॉइंगचा आहे, मॅथमॅटिक्स नाही, इंग्लिश आहे, GK नाही. तर हे एवढीच पुस्तकं त्याला लावायची आहे. आणि 100 रुपये
कारण संचितला वाटायला लागले की सगळ्या मुलांनी ते गेम घेतली. गेम म्हणजे थोडा खेळ आहे, आणला स्कूलमधून तुम्हाला दाखवून म्हणजे. तर त्याला वाटायला लागले मीच राहिलो. पण आता लक्षातच राहत नव्हतं पैसे द्यायची. संचित उठ रे, उठलास का? उठ 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 रे, उठ 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 उठा. 7:30 वाजल्या. हाय उठा, स्कूलला जायचं आणि मी काय करू म्हणजे. चला 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 उठ 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 चल. तर इथं ठेवलाय चहा. चहाला काय झालं, चहा कोणी घरात बसून टाकते. तासं होते, आंघोळ होते तोपर्यंत आमच्यात रेडिओ चालू असतो आणि रेडिओमुळे मला इथं खाली काय करताना दाखवू वाटत नाही, कारण कॉपीराईट लगेच येते. आणि इथं केली शेंगदाण्याची पोळी आणि चपाती केली. तुम्ही आजीकडून जर नाही तर असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात. म्हणजे 60-70 असतात. आजच्या काळात तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालं, कारण पोकळ गोठ की जे आतून फॉलो असतात ते. पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठ्याच्या असतात त्या गोठ्यांप्रकारेच असतात की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची 2 तोंड जे असतात राऊंड करण्यासाठी. तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती, सिंह यांचे मुख, म्हणजे हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे 2 एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते शोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठ यायला लागले. म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतं. साधारणपणे मजुरी 10-12% पर्यंत असते आणि पोकळ गोठचं वजन म्हणा 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत असतं. आता पूर्वी मिनी आपण मगाशी बघितलं होतं, जोंधळी किंवा कंटिन्यू किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकाराने पण बंद केलेली तोंड असतात. तोंड जे जिथे बंद आहे तिथे 2 बाजूला 2 जोंधळी मणी बसल्या जातात, कंटिन्यू बसल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो. तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो. सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं? रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांवर रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो. रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं. उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेली असते, लाईन्स खोलगट केलेले असते किंवा खोलगट डॉट दिलेले असते. तर ते खोलगट डॉटला रोडियम जो चहाचा प्रती हा संचितचा चहा, हा माझा चहा. संचितला गोड लागतो जरा, मला गोड अजिबात आवडत नाही. हा टिफिनमध्ये केली शेंगदाण्याची पोळी चला आता नाश्ता तोंड कर. तर संचित आमचा तयार झाला. तर चला सोडायला चाललो मी. सॅटरडेला असते वेनसडे. चंग चंग वाजे, चंग चंग वाजे. चला चालू. हा ओके. मला दोन्ही पण पकडायला लागते त्या. आम्ही चाललोय बघा आता स्कूलला. बारीक बारीक पाऊस केला. हो, बारीक बारीक पाऊस यायला लागला. इथली बिल्डिंग पाडली का नाही? तर इथे बघू शकता स्कूलमध्ये आलो आहे आता आम्ही. संचितला सोडायला वर जाते मी, कारण बॅगमध्ये जास्त असते. आणि इथं
4th डेला एक ते एक युनिफॉर्म आहे, सगळ्यांना वेगवेगळे आहेत. म्हणजे हाऊस केलेत असं, येलो हाऊस, ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस, असे काय हाऊस नुसार. संचितला सोडून आले मी आणि आता आल्यानंतर मग वरची रूम आवरायची. कपडे काढलेले नसतात, कपडे काढायचे. नंतर आता माझा थोडा योगा असतो, तर तो आता सगळं करून घ्यायचं. तर आता पहिल्यांदा कपडे काढते. असं इथं असंच असते समजा, त्याला हात लावायचा ना, कारण वेळ होते सकाळचा टाईम पटपट जरा. मग आल्यानंतर मग बाकीचं काय असेल ते करायचं. योगा आहे तर करून झाला माझा. तर आज थोडासाच केला आहे, आज फक्त वेळ झाला होता जास्त थोडासा, त्यामुळं आज फक्त सूर्यनमस्कार काढलेत मी. आणि सगळं करण्यापेक्षा तरी फक्त सूर्यनमस्कार जरी काढलं ना तरी भरपूर असा घाम येतो. ते बघू शकता किती घाम आला आहे मला. आणि बाहेरचं वातावरण तर सांगायचं झालं तर आभाळ आले, पाऊस यायला लागला थोडा थोडा हलका हलका. आणि हलक्या शरीरात फक्त सूर्यनमस्कार जरी केले ना तर एकदम छान असे व्यायाम सगळा होतो आहे. आणि भरपूर म्हणजे भरपूर घाम येतो सूर्यनमस्कार फक्त केल्यावर. त्यामुळं वेळ कमी असला ना, वेळ जास्त झालेला असेल ज्यावेळेस वाटते की आता टाईम आपल्याला जास्त झाले, कारण मी आज सगळं झाडून वगैरे सगळं घेतलं आहे व्यवस्थित. आणि त्यामुळं सगळं वेळ झाला. संचीची पुस्तकं वगैरे पडली होती सगळीकडे, पसारा वगैरे, त्यामुळे ते सगळं आवरून सगळं झाडून घ्यायला वेळ गेला. कारण रोज असते तर एवढा पसारा वगैरे नसतो रूममध्ये, पण रात्री संचितने केला होता आणि ते सगळं आवरून झाडून घ्यायला वेळ झाला. त्यामुळे मग वेळ झाला की मग योगा करायला वेळ कमी पडतो आहे. मग तिथून मग नंतर स्वयंपाक वगैरे असतो आहे. आणि आज संचितला लवकर पण आणायचं आहे, तर त्यामुळं मग फक्त थोडासा हलका फुलका थोडा व्यायाम करून सूर्यनमस्कार काढले. जवळपास एक 15 ते 20 काढले मी नॉनस्टॉप बरं का. थोडासा दम भरला तर थोडा थांबायचा, तसं काढलं की मग एवढासा घाम येतो. चला आता आंघोळ करायचे, आंघोळ करते मी आता. आणि बघू आता स्वयंपाकाला काय बनवायचं आहे, कसं बनवायचं आहे काय. योगा झाला की लगेच आंघोळ करत असते मी. आंघोळ झाली की स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये बनवलं होतं बघा, फ्लावर केला आहे आणि चपाती आणि भाकरी दोन्ही पण केले. इथं चपाती आणि भाकरी केले. जेवण पण केलं मी, कारण मला योगा केला, गोड केली की भूक लागते, त्यामुळे पटकन जेवण केलं. आणि ते खाण्याच्या नादात, बनवायच्या नादात दाखवायचं राहिलं बरं का. तर जेवण झाले, आता चहा ठेवला आहे. आणि एवढं सगळं होते तोपर्यंत आता 15 मिनटात संचितला आणायचं पण टाईम झालं बघा.
जसा टाईम पटपट जातोय. आज शनिवार असल्यामुळे लवकर स्कूल सुटते, त्यामुळं आता लगेच आणायचा टाईम झाला. या तुम्ही मस्त असा चहा प्यायला.